नमस्कार मित्रांनो, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. आता भारताकडून पाकिस्तान विरोधात जे काही महत्त्वाचे निर्णय होते ते निर्णय देखील घेण्यात आले आहेत. मात्र त्यातच एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे आणि ती माहिती म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने सायबर हल्ल्यांमध्ये वाढ केली आहे. भारताच्या ज्या काही सिक्युरिटीज आहेत त्यांच्यावर हॅक करण्याचा त्याने काढा रचलेला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत असलेला हा तणाव सायबर हल्ल्यांमधून आता समोर येताना दिसत आहे. पाकिस्तान त्यामध्ये खूप काही मोठी कुरघोडी करताना दिसत आहे. आता मुख्य म्हणजे जे काही सायबर हल्ले पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर LOC ज्याला म्हणतो ते सतत सुरू असल्याने गोळीबारादरम्यान आपल्याला समजलं. गेल्या आठवड्याभरापासून पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, उरी आणि अखनूरजवळ जे काही गोळीबार सुरू होता तिथे भारतातील जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट हॅक करण्यामागे नक्की कोणाचा हात होता, हे पाकिस्तानची भारताविरुद्ध जी काही डिजिटल युद्धाची रणनीती आहे का, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. नक्कीच चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. मित्रांनो, सपोर्ट करा, म्हणजेच अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत आपण नक्कीच पोहोचवत असणार आहे. बघा, जो काही पहलगाम हल्ला झाला त्याला 13 दिवस उलटूनही हल्ल्यातील 3 दिवसांनंतरच लगेच म्हणजेच 25 एप्रिल रोजी भारतातील आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वेबसाईट हॅक करण्यात आली होती असं समोर आले. आता हॅकर्सने आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वेबसाईटवर भावना भडकवणारा एक संदेश पोस्ट केला होता. इंग्रजी आणि उर्दूमध्ये असलेल्या या मेसेजचं आमचा धर्म, चालीरीती एकमेकांपासून अनेक मैल दूर आहेत. आम्ही मुस्लिम आहोत, तुम्ही हिंदू आहात, अल्लाह आमच्याबरोबर आहे, तुमचा धर्म तुम्हाला वाचवू शकणार नाही, म्हणजेच हिंदू धर्म वाचू शकणार नाही, पण तो तुमच्या मृत्यूचे कारण नक्कीच बनेल, अशी खळबळजनक मेसेज तिथे टाकण्यात आला. म्हणजे आमचा धर्म किती चांगला आहे, तुमचा धर्म तुम्हाला वाचू देखील शकणार नाही असं या मेसेजमध्ये सांगण्यात आलं होतं. आता त्या जो काही मेसेज होता त्याच्यामध्ये नक्कीच भावना भडकवण्याचं इथे समजण्यात आलं. एकमेकांविषयी जे काही हिंदू मुस्लिम आहेत त्यांच्यामध्ये परत एकदा दरी निर्माण करण्यात आल्याचा मेसेजच हा एका प्रकारे होता. त्याच्या काही दिवसांनंतरच आर्मी पब्लिक स्कूल श्रीनगर आणि आर्मी पब्लिक स्कूल राणीखेतच्या वेबसाईट देखील हॅक करण्यात आल्या. आता दोन्ही वेबसाईटच्या होम पेजवर प्रचार संबंधित माहिती पोस्ट करण्यात आली. त्यानंतर डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिसेस म्हणजे DDoS देखील याच्यावर देखील हल्ला करण्यात आला. त्यामुळे जी काही वेबसाईट आहे ती तात्पुरती आता बंद करण्यात आली होती. ते होम पेज हॅक करण्यात आल्याने डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिसेस व्यत्यय आणण्यात यश त्यांना आलं होतं. परंतु वेब व्यवस्थापकांनी ही जी काही समस्या आहे ती लवकर सोडली, कारण की जेवढं पाकिस्तान हुशार आहे ना त्याच्यापेक्षा 10 पट आपला भारत देश हुशार आहे, हे त्यांना लक्षात घ्यावं लागणार आहे. पण ते नेहमीच विचारतात बैलबुद्धी देश म्हणजेच पाकिस्तान. ओके, आता याच्यानंतर जे काही हवाई दल आहे त्यांना देखील इथे त्यांनी त्यांच्या जे काही छोट्या मोठ्या वेबसाईट्स आहेत त्या देखील हॅक केल्या होत्या. आता जे काही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजस्थान शिक्षण विभागाची जी काही वेबसाईट हॅक झाली त्याच्या होम पेजवर 2019मध्ये पाकिस्तानने हवाई दलाचे जे काही अधिकारी आहेत ते अभिनंदन वर्धमान यांच्या पकडल्याबद्दल भारतीय प्रशासनाची खिल्ली उडवणारा एक मेसेज देखील तिथे त्यांनी टाकलेला आहे. आता हॅकर्सने जे काही पहलगाम हल्ल्याबाबत देखील म्हणजे एक विचित्र विधान त्यामध्ये टाकले. तुम्ही आग लावली, आता विघटनाची तयारी ठेवा. म्हणजे तुम्ही सुरुवात केली, आता आम्ही त्याला नष्ट करू असं त्यांनी सांगितलं आहे. आता ॲक्च्युली आग त्यांनीच लावली. पुढचा जो काही हल्ला आहे तो गोड्यांचा नाही तर बाईट्सचा असेल. म्हणजे जे काही बाईट्समध्ये कॅल्क्युलेशन होत असतं कम्प्युटरचं ते बाईट्समध्ये असणार आहे. ओके, तर टीम जे काही महत्त्वाचं म्हणजे आता ही जी काही हॅक झाली ती इंडियन आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वेबसाईटच्या हॅकिंगची जबाबदारी त्यांनी सांगितलं की ही हॅकिंग आम्हीच केली. आता हे जे काही गट आहे भारत सरकार आणि कंपनी आणि व शैक्षणिक संस्थांवर इतर वेबसाईटसह सायबर हल्ला केल्याचे मान्य केले जाते. भारतामध्ये अशा प्रकारच्या 2023च्या G20 शिखर परिषदेपूर्वी त्यांनी भारत सरकारच्या वेबसाईट देखील लक्ष केलं होतं. क्लाउडेडचे बेस जे काही असतं त्याच्यामध्ये संशोधन पथकाच्या अहवाल असे आढळून आले की G20 शिखर परिषदेच्या काही दिवसांपूर्वी इन्सेस पीके ने अंतर्गत अंदाजे 2450 सायबर हल्ले केले होते. गेल्या वर्षी यांच्याकडून प्रसिद्ध फास्ट फूड नेचर बर्गर सिंगची वेबसाईट देखील हॅक करण्यात आली होती. आता वेबसाईट हॅक करणं म्हणजे काय, तर ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या काही महत्त्वाच्या मेल्स वगैरे ईमेल्स वगैरे असतात ते जर हॅक केले तर महत्त्वाच्या गोष्टी इंटरनल एकमेकांना जे काही आपलं आर्मी आहे त्यांना होऊ शकणार नाही असं त्यांचं दाखवणं आहे. किंवा
ते जे काही इतर गोष्टी आर्मीमध्ये मागे, ओके, नेव्हीमध्ये मागेत, एअरबेसमध्ये मागेत, भारताच्या सगळ्या गोष्टींमध्ये ते मागेत. भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर ते 6व्या ते 7व्या क्रमांकावर जात आहेत. आणि म्हणूनच हे जे काही बैलबुद्धी त्यांच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचा ते वापर करून आता भारताला कमी दाखवण्याचा प्रयत्न करणार. पण त्यांना लक्षात येत नाही आहे, जर एकचदा भारताने हल्ला जर केला तर संपूर्ण जो काही भारत देश आहे आपला, त्या भारत देशाने जर हल्ला केला तर पाकिस्तान जो की आपला एक बिहार UP सारखा देश आहे, छोटासा राज्य, आपले जे राज्य आहेत त्यांच्यासारखा देश आहे, त्यांचं कुठेच नामोनिशान राहणार नाही, हे त्यांना समजणं गरजेचं आहे मित्रांनो. अशाच अजून ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्याचे अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच देणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.